शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच. आज काय बोलावं काय नाव आपलं गाव इतकं लढलं, असं गाव होणं नाही बाबा पुन्हा. अंतरवाली असं प्रत्येक गावात मनभेद मतभेद असतील, राजकारण समाजकारण असतं, वैयक्तिक मतभेद असते. काय बघितलं नाही अंतरवाली. आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा. कुणी पदाला किंमत दिली नाही, कुणी कशाला किंमत दिली नाही, कुणी शेताला किंमत दिली नाही. मग तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं, आपल्या गरीबाचे लेकर लय सुख समाधानात जगायला लागले, लय समाधान दिसतंय वस्तू. पण मला एवढा आनंद झाला, मला बोलता आहे. आणि खरं सांगतो, तुम्ही आता रोज बघता, मला 2 वर्ष झाले, मला काय सुचत नाही आज काय बोलत. असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे 70 वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण 2 वर्षाच्या आत मिळवलं. आता एखाद्यावर आम्ही चिमटा गेलो दवाखान्यात, एखाद्यात घेतले का नाही, किती जणांच्या घरी बघले जरा. कारण हे सोपं नाही. मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादचं गॅजेटियर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले. आपण सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा बाहेर काढलं आपणच, पुण्याचं गॅजेटियर आपणच बाहेर काढलं, औंध संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं. 25 लाख लोक कुणबी आहेत सातारा गॅजेटियर मध्ये. 25 लाख त्या काळात, आता त्याचे 2 कोटी झाले असते. पुरेचे पुरे बसायला लागले ते. पण त्याच्यामुळे ना पुन्हा आता तुम्हाला माहिती मी किती कसं होतो, मला आज काही सुचाय ना काय बोलायचं. ते स्वागत बी असं केलं गावकऱ्यांनी की काय कुंकड बोला किती जे शिटेने बोलायलाच ठेवा, म्हणूनच मराठ्याला जळले लोक. आमच्या जातीला जरी गरीब असले तरी आनंद आहे. आम्ही कष्टानं काबड कष्टानं मिळवलं ते. जे शेपे आणल्या त्याच्यात गुलाला आणला तरी आम्ही विकत आणतो वर्गणी करून. रुपये 50 रुपये देतो आम्ही, कारण आम्हाला लय आनंद झाला आहे. काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आपण इतकं जातील दिलं ना काय करावं काय नाही. फक्त एक मागवतो गावाला. आता मी गावा मागितलं 2 वर्षात एक मागवत, फक्त तेवढं द्यायचं आता गावकडे. काही माया कोण मनं दुखायला असते, काही तुमच्या कोण दुखायला असते. आपण दोघांनी सोडून द्यायचं, जातीचं कल्याण केलं. आता तुम्ही गावकरी मला, मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्यामुळे आपलं थोडंफार झालंच असणार आहे, नाही असं नाही ना. आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं, कोणीच काही मनात ठेवायचं नाही. मागचं सुद्धा पुढचं बी किती मोठी चूक झाली असली तरी पण, कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून दिलं. खूप जणांचे हात टेकले होते. काही म्हणायचे मराठ्याला कवाच ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही. हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं आहे तेच म्हणायचे, कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचे. मराठा एक बी आला, ओबीसीत बी आरक्षण घेतलं, मराठी एकजूट झाली, पुऱ्या जगाला मराठ्यांनी ताकद दाखवली. याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गतवाली गावचा आहे. मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता आलं. तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आणि मावल्या मावश्यानी तर मंडपच नसवाडा. माणसं कोणकडे गेलं तर मावश्या बसलेला आहेतच म्हणलं, येऊ दे म्हणायला कोणाला दे. नाही तर इतकं रक्त सांडल्यावर कोणी नाही येत भाऊ. पुण्यामध्ये नको, आता तिकडं लय टोले बसतेत, लय हाणतेत. हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही, पण मराठ्याला आरक्षण दिलं तर माग हाडायचं. असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेतला ना, असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पहिले बघितले. एकदा टोले पडले की दुसऱ्या बारीत मध्ये नको तिकडा तुम्ही तुमचा धंदा आम्हाला नकोच घ्यायला पाहिजे. पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्र अंतरवालीचा घेतलाय सुद्धा. इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात. हे ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमाऊलीच्या लक्षात आलं, अंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमाऊलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिल्या राज्यातल्या. म्हणून आपण सगळेच लढलो. हे सगळं श्रेय गरीब मराठ्याचं.
कोणाचं नाही दुसऱ्याचं, गरीब मराठ्याचं आहे, त्यांना आपण ते देऊन टाकलं. आता अंतरवालीनं शेवटी विजयाचा गुलाल उधारलाच, आटलेच नाही. लई काड्या घालायच्या प्रयत्न केला, काय गेला, काड्या नाही, कुड्या नाही, काही नाही, काही ते आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे. मला जेवण म्हणायचे का म्हणलं, भाऊ भाऊ येतं उली तिथे झालं तरी बी तिकडं व्हायचं, इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं संगच. हे प्रेम सोपं नव्हतं. आज मी स्पष्ट बोलायला लागलो होते, हे सोपं नव्हतं. नसता मग एकामेका डावची केली का ते मग तसे जाऊन तिकडं, तू तुकडं बघ तिकडं, आम्ही नाही हे म्हणायचं नाही. त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं. तू अनुभव जमत नसलं तरी एका कोपऱ्याला बस. लय मोठा आदर्श तिला अंतरवले महाराष्ट्राला, लय मोठा. आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर, त्याबद्दल गावाचं कौतुक. आणि विजय मेळाव्याला सगळा महाराष्ट्राच्या ना अंतरवले गुलाल टाकायला काही टेन्शन ना घेऊ तुम्ही. विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना, अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरवले देणार आहे. अंतरवलीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार तुम्हाला कोणकडे. आपल्याला नुसतं ते स्पेन गुलाल बाहेर काढायला लागलं. इतके लोक येणार आहेत. आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण. आता काय मला काय बोलता पण येत नाही. हा विजय नसता तर वेगळं होतं. सगळं मिळेल मराठीने, काय नाही राहिलं. जवळपास 96% लढाई जिंकली. 4% मध्ये काहीच नाही. ते चालता फेटा आपण 96 ओढून घेऊ त्यांना. हो लय भारी. तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीने मनापासून कौतुक करतो. तुमचे आभार मानतो. धन्यवाद. खूप गरुड लागला. आता बाकी कुठं काय बोलायचं नाही. मला या व्यासपीठावर पहिल्यांदा या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी. खूप कल्याण झालं आपल्या जातीचं. आता मराठा समाजाला अंतरवळीतून एकच संदेश देतो, समज गैरसमज ठेवायचा नाही. JR निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले. थोडा वेळ लागल. आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आऊत हाणावं लागल, नांगर हाणायला लागल. उन्हाळा आहे तर पाऊस पडूस तर वाट बघावं लागल. मग आपल्याला पाऊस पडल्यावर त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल, अशी सिस्टम असते. तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेकळात टाकलं तर जळून जाईल. त्याच्यामुळं JR निघाला. मराठवाड्यातले 100% आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्राला जाणार. आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत. परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय. शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते. त्यामुळे विदर्भ, खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही. ती जबाबदारी आणखी ना माझ्यावर आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ते बाकी. जर का आता काही मागं पुढे झालं ना, पहिल्यासारखंच होणार आहे. बंद गावात यायचा महाराष्ट्रभर. एका मंत्र्याला नेत्याला फिरवून देत नाही महाराष्ट्र. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं. तुमचं मनापासून आभार. आता तर बोलायलाच काही नाही, त्याच्यावर बोलावं तरी काय. आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कसं काय देत नाही असं म्हणावं दिलंय मी काय ना. आणि गावकऱ्यांनी इतकं आज हे केलं ना आचार्य. मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळे. हार नाही, तुरे नाही, गुलाल नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. पण त्यांनी आणलंच. त्याच्यामुळे लय भारावून गेल्यामुळे जास्त बोलताय ना. बोलायचा उद्या बोलव. आज लयच भारावून गेलो मी. आनंद इतका झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय शिवराय सगळ्या.